जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मुक्ताईनगर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक लागली असून या निवडणुकीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यात थेट लढत होत असून शिवसेनेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 17 नगरसेवक असे 17+ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शिवसेनेने प्रचंड शक्ती प्रदर्शन करत शहरातून न भूतो न भविष्यती अशी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केलेल्या या शक्ती प्रदर्शनाची सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसेंसह एकनाथ खडसेंवर बोचरी टीका केली. तसेच बोगस मतदान करणाऱ्यांना गंभीर इशारा देखील दिला आहे. पाहुयात प्रवर्तन चौकात डीजेवर उभे राहून त्यांनी जनतेला मार्गदर्शन करताना काय म्हणाले. आजच्या या शॉर्ट नोटीसच्या विजयी प्रचार रॅलीमध्ये विजयच म्हणेल मी, कारण आजची आपल्या सगळ्यांची उपस्थिती हे दर्शवते की एका प्रस्थापिताच्या विरोधातलं हे लढाई आहे. मुक्ताईनगरच्या विकासाची लढाई आहे आणि मुक्ताईनगरचा सर्वांगीण विकास करणे, बेरोजगाराच्या हाताला काम देणे, महिला भगिनींना काम देणे, शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवणे, या गावातल्या मूलभूत गरजा सुधारवणे, स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे, या नगरपंचायतीच्या माध्यमातून अतिशय प्रमुख आणि महत्वाचा विषय आहे. ज्यामध्ये मुक्ताईनगरचा टप्पा क्रमांक 3 मधलं पुनर्वसन असेल, खऱ्या अर्थाने व्यापारी पेठ असेल, क्रीडा संकुल असेल, व्यापारी संकुल असेल, या सगळ्या विषयांना घेऊन आज आपण हे निवडणूक लढतोय. काल परवा काही लोकांनी इथे येऊन अनेक घोषणा करण्याचा प्रयत्न केला, पण अनेक वर्ष त्यांना सत्ता मिळू नये. आज या मुक्ताईनगरमध्ये विकास ज्या पद्धतीने झाला पाहिजे तो होऊ शकलेला नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आज संधी मागण्यासाठी मी आज मुक्ताईनगरच्या मायबाप जनतेच्या समोर, मायबाप मतदारांसमोर आज आलेलो आहे. आजची निवडणूक खऱ्या अर्थाने शिवसेना धनुष्यबाणवर 17+18 नगरसेवकच्या माध्यमातून, संजनाताईंच्या माध्यमातून नगराध्यक्ष निवडणूक लढतोय. 17चे 17 उमेदवार धनुष्यबाण या निशाणीवर लढतोय. त्यांचा अनुक्रम नंबर वेगळा असू शकतो, पण आज बॅलॉट युनिटवर 2 चिन्ह महत्वाचे, एक नगराध्यक्षाचा धनुष्यबाण आणि नगरसेवकचा धनुष्यबाण. 17+ जागा आपल्याला निवडून द्यायची आहे. 17+ म्हणजे नगराध्यक्ष, 17+ नगराध्यक्ष आणि 18वा नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगराध्यक्ष, अशा पद्धतीचं आपलं विजन ठेवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मला इथे कोणावर टीका करण्यासाठी मी आलेलो नाहीये. अनेकांना संधी दिली, आज आम्हाला संधी द्यावी ही आपल्यासमोर मतांची याचना मागण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे. सर्वसामान्य 18 पगड जातीचे, 12 बलुतेदार समाजाचे लोक आज आपल्या समोर उमेदवार म्हणून दिलेले आहे. त्या प्रभागातल्या त्या निकडीच्या करता समजून 5 वर्ष काम करणार, 5 वर्ष स्वतःला समर्पित करून घेणारे अशा लोकांच्या माध्यमातून ही निवडणुकीची रणधुमाळी आज चालली आहे. आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे. उद्या दिवशी या मुक्ताईनगरचं भाग्य ज्या लोकांच्या हातून होणार आहे ते उद्या दिवशी त्या मतपेटीमध्ये हा माझा मायबाप मतदार लिहिणार आहे. आणि या मतदाराला मी आवाहन करण्यासाठी आलो, विनंती करण्यासाठी आलो, त्यासमोर नम्र आवाहन करण्यासाठी आलोय की आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे. आज घरोघर केंद्रीय राज्यमंत्री आहे, माजी मंत्री आहे, यांच्या माध्यमातून घरोघर लक्ष्मी दर्शन होईल. अनेक अफवा येतील, दबाव येतील, घरोघरी फोन होतील, तुमच्या गल्ल्यावरती फिरतील. आता मी 4-5 दिवसांनी पाहतोय अल्पसंख्याक बांधव खूप मोठ्या प्रमाणात इथे आले. अल्पसंख्याक बांधवांच्या गल्ल्यांमध्ये 12 वर्षाच्या नंतर दर्शन झालं आणि 12 वर्षानंतर तिथे गेल्यावर सांगायला लागले 12 वर्ष माझ्याकडून काही झालं नाही, मी आता करेल. तर जो 12 वर्ष एक तप भर करत नाही तो आता काय करेल? काय विश्वास तुमचा? 12 वर्षात तुम्हाला तिकडे पाहता आला नाही, आता म्हणता आम्ही करू. अरे आमदारांनी आम्हाला कामं करू दिले नाही. अहो साहेब, मला 6 वर्ष झाले आमदार होऊन, तुम्ही 12 वर्षाहून खासदार आहे. जर मी 6 वर्षात कामं करू दिले नाही तर पहिल्या 6 वर्ष काय करत होते तुम्ही? पहिल्या 6 वर्ष काय करत होते हा एक प्रश्न आहे. आणि जनतेला उमगलेला आहे की या सामान्य मुक्ताईनगरच्या नगरीमध्ये, या मुक्ताईच्या 52 वर्षांनी 52 झाल्या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने विकासाला चालना द्यायची आहे. आज जुन्या गावाकडे आपण जायला लागलो तर जुन्या गावाचं रुपडा पटवलेलं आपण. मुक्ताईच्या कडे जाणारी रस्ता पूल तोडून भिंत बांधून मुक्ताईकडे दर्शनासाठी जुन्या गावासाठी बंद केलेला होता. ती भिंत आपण तोडलेली आहे. त्यांना माहित आहे की मुक्ताईचा इतिहास चांगदेवाचा गर्व हरण करण्यासाठी मुक्ताबाई भिंतीवर गेली होती.
आणि यांनी भिंत बांधून टाकली होती आणि वरतून सांगता की आम्ही विकास करू. 35 वर्षात जमलेली माणसं हो, आता काय शक्य आहे? आणि हे सत्तेची लढाई नाही आहे, हे विकासाची लढाई आहे. हे आपल्यासमोर मांडण्यासाठी मी इथे आलेलो आहे. घराघरातून एक एक कार्यकर्ता इथे आलाय. मुक्ताई नगरीचा शेवटचा नागरिक इथे आलेला आहे. आज अल्पसंख्याक समाजाचे सगळे बांधव, सगळे माझे दलित बांधव, बौद्ध बांधव, सगळ्या जाती धर्माचे लोक, मुक्ताई नगरमधला शेवटचा माणूस, अतिशय एज्युकेटेड माणूस किंवा उद्याचा नवशिका माणूस, हे सगळी लोकांची मोठ बांधून ही शिवसेनेची 17+18वा उमेदवार देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. बघा मी तिकडे पाहतोय त्या धनुष्य हे चाललंय घरी कमळ चाललं ते दिसतंय, ते गेलंय आणि हे चांगली साईन आहे. तर तुमच्या माहिती सांगतो मी की ही लोक काल खूप आपल्याला मोठे मोठे आश्वासन देऊन गेले, पण एक उर्दू शायर ने एक शेर बदला है, मेरी खुलूस की गहराइयों से नहीं मिलते. काल त्यांनी भी एक शेर बदला होता, मतलब मैं आज भी एक शेर म्हणून टाकू. अख्तर भाई, मेरी खुलूस की गहराई से नहीं मिलते, ये झूठे लोग हैं सच्चाई से नहीं मिलते. मेरी खुलूस की गहराई से नहीं मिलते, ये झूठे लोग हैं सच्चाई से नहीं मिलते. सबक देते हैं दुनिया को मोहब्बत का, ये ईद, दशहरा और दिवाली के दिन सच्चे भाई से नहीं मिलते. यांना राजकारण प्रिय आहे, सत्ता प्रिय आहे, यांना फक्त मालमत्ता प्रिय आहे. यांनी भूखंड लॉटले. मुक्ताई नगर शेवटच्या माणसाला माहितीये, सर्वसामान्य माणसाला माहितीये. आम्ही जुन्या गावामध्ये नागेश्वर मंदिराजवळ एक हॉल केला. त्या हॉल मध्ये गोर गरीब गरजू जनतेचे 10 रुपये 20 रुपये न घेता लग्न होत आहे. आणि इकडे सरकारी पैशामध्ये बांधलेला हॉल आहे. त्या हॉल मध्ये किती रुपये लागतात? जाता कुठे? तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. अनेक गोष्टी बोलू शकतो आपण. खऱ्या अर्थाने मुक्ताई नगरचा विकास महत्वाचा आहे. टीकात्मक बोलण्यापेक्षा मुक्ताई नगरचा विकास काय करता येईल, मुक्ताई नगरच्या जनतेला दिलासा काय देता येईल, मुक्ताई नगर मधली पब्लिक जे विकासासाठी आज अपेक्षित आहे त्यांना काय करता येईल, हा खरा मुद्दा घेऊन पुढे जायचा आहे. आज जळगाव जिल्ह्यातल्या 15 तालुक्यांमध्ये व्यापारी पेठच्या संदर्भात मुक्ताई नगर तालुका दुर्दैवाने मला असं वाटतं की 15वा आहे. त्याला नंबर 1चा तालुका करणे, मुक्ताई नगर नंबर 1चं शहर करणे हे आमचं टार्गेट आहे. मुक्ताईचं पर्यटन क्षेत्र मुक्ताईच्या नावाने उठून उभं करणे, मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताई नगर मध्ये प्रत्येकाचा माथा टेकणे, जास्तीत जास्त पर्यटक वारकरी इथे येतील, त्यांची राहण्याची व्यवस्था करणे, त्यांना एक चांगल्या पद्धतीमध्ये मुक्ताई नगर शहर देणे हे आमचा पहिला या 17+18व्या नगरसेवकाचा या शिवसेना परिवाराचं महत्व आहे. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल तर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या समोर आहे. 35 वर्षात जमलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, आमचे हे सगळे महामानव, त्यांचे पुतळे उभे करून समाजाला एक दिशा देण्यासाठी कोणताच प्रयत्न झाला नाही. 35 वर्षात आम्ही केला, तो पण इलेक्शन मध्ये म्हणे छत्रपती शिवाजी महाराज चोरून बसवले. अरे काय तुम्ही विघ्न संतोषी लोक आहे. छत्रपती शिवाजी महाराज दीनदयाळ इतक्या लोकांच्या शेत आल्या आणि आपल्या समोर बसल्या गवलाने हे काम होत आहे, हे पण पोटात दुखतंय अशी मंडळी आहे. पण खऱ्या अर्थाने आज विकास कसा झाला पाहिजे, एक सामान्य माणसाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल अशा पद्धतीने विकास झाला पाहिजे, हीच माझी आज विनंती आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो, अतिशय नम्रपणे विनंती करतो की आपल्या सगळ्या माता भगिनीने, सगळ्या पुरुषांनी, ज्येष्ठ बांधवांनी, सगळ्या तरुण बांधवांनी उद्याच्या दिवशी एक महत्वाचा मुद्दा घ्यायचा आहे की उद्याच्या दिवशी घरातून निघताबरोबर धनुष्य वाहनाचे 2 बटणं दाबून मुक्ताई नगर मध्ये मोठ्या फरकाने शिवसेनेचा नगरसेवक, शिवसेना नगराध्यक्ष कसा निवडेल हा प्रयत्न करायचा आहे. आणि तरुण बांधवांना विनंती आहे, काही लोकांच्या जवळच्या खेड्यावर बी मतदान आहे, मुक्ताई नगर मध्ये मतदान आहे, वार्ड 1 मध्ये गणेश बोकडे काहीतरी 98-99 मतदान आहे. आम्हाला माहिती आहे ते कोण आहे. या उद्या मतदानाला, बोगस मतदानाला याच तुम्ही उद्या. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, योग्य मतदान असेल त्याचा 100% आदर केला जाईल. तो आमच्या विरोधात असेल, आमच्या बरोबर असेल, जिथे असेल तिथे. पण बोगस मतदान करणाऱ्याची उद्या खैर नाही. हे आज आपल्या माध्यमातून बोगस मतदान करणाऱ्याला इशारा देतोय. अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये इथे राजकारण करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आमचे मोठे मोठे पोस्टर लागतात, आम्ही गुंड आहे, आम्ही अमुक आहे, अमुक तमुक आहे. अरे तुमच्या त्या 17 उमेदवारांच्या यादीत बघा कोण कोण काय येतं. कशाला सांगायला लावता, कशाला यादी घ्यायला लावताय. अरे आम्ही या जनतेला एक मुक्ताई नगर मधल्या कोणत्या तरी व्यक्तीने सांगावं
की आमच्यापासून त्याला छोटासा त्रास आहे, त्या दिवशी राजकारण स्वाहा करून टाकू. राजकारण या लोकांसाठी, आमच्या पब्लिकसाठी करतो, या मायबाप जनतेसाठी करतो. ज्या मायबाप जनतेने आम्हाला नावारूपाला आणलं, ज्या मायबाप जनतेने आम्हाला कुठेतरी विधानसभेत पोहोचवलं, ज्या मायबाप जनतेमुळे आज आम्हाला कुठेतरी स्थान प्राप्त झालं सगळ्या लोकांना, त्या मायबाप जनतेला कायम आम्ही नम्र होतो, कायम नम्र राहू. ज्या दिवशी त्यांच्यासमोर आमची मान गुरमीत ताईट होईल, त्या दिवशी राजकारण सोडल्याशिवाय राहणार नाही. इतकी ग्वाही मी आपल्याला देतो. आणि परत आपल्याला विनंती करतो की उद्याच्या दिवशी 2 डिसेंबरला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून धनुष्यबाण चिन्हाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोघांच्या माध्यमातून प्रचंड बहुमताने विजयी करून द्या आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या. एवढे बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.